सकाळ-सकाळी फिशला खाऊ दिल्यानंतर आपण मागच्या व्लॉगमध्ये आणलेले प्लांट्स या व्लॉगमध्ये आपण एक्वेरियममध्ये सेट करणार होतो. कारण यातले प्लांट स्नेल्सने खाऊन टाकले. त्यामुळे याच्यामध्ये असलेले हे स्नेल्स आपण काढून टाकणार आहोत. याच्यामधल्या 4 फिमेल गप्पीज मी बाजूला करून ठेवल्या होत्या कारण त्या फुल्ली लोडेड होत्या. त्याच्यामुळे मला थोडीशी भीती होती की ते त्यांच्या पिल्लांना खाऊन टाकतील. पण यांनी अजून गप्पी फ्राईज दिले नव्हते, तर मी हे प्लांट वगैरे काढून घेतलं आणि आपल्या पॉन्डमध्ये ठेवलं. हे जे मागच्या ब्लॉगमध्ये आपण या पॉन्डमधले ठेवलेले प्लांट जे आहेत ते आपण एक्वेरियम मध्ये आज सेट करणार आहोत. तर एक्वेरियम क्लीन करण्यासाठी मी बाहेर आणला आणि याच्यातले 2 मेल्स मी या फिमेल्सच्या बॉटलमध्ये काढून घेतले. त्यानंतर मी या एक्वेरियम मधले सगळं पाणी साफ करून घेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला गरज आहे पाईपची. पण त्याआधी याच्यामध्ये असलेले हे एल्गी असलेले दगड मी बाजूला काढून घेतले कारण परत ते गप्पीजला एल्गी खाण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे त्या छोट्या दगडांवरची एल्गी आपण साफ करणार नाहीये. गप्पीज आणि मॉलीज आपल्या स्वतःच्याच पिल्लांना जन्म दिल्यावर ते खाऊन टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे भरपूर प्रमाणात अडचण पाहिजे, म्हणजे एक्वेटिक प्लांट्स भरपूर पाहिजे. तर त्यासाठी आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक्वेटिक प्लांट्स सेट करणार आहोत, जेणेकरून आपल्या गप्पी फ्राईजला त्याच्यामध्ये लपायला जागा मिळावी. पण प्लांट्स व्यवस्थित राहण्यासाठी आपण हे पहिले स्नेल्स बाजूला काढून घेऊयात, जेणेकरून हे प्लांट्स खाणार नाहीत. स्नेल्स बाजूला काढल्यानंतर वेळ होती ती याच्यामधलं पाणी बाजूला करायची. तर पाणी मी पाईपने बाजूला करून घेतले. पाणी बाजूला करत असताना आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यामधली जी सॉइल आहे ती वारंवार धुवून घेणं गरजेचं आहे. कारण की मी त्याच्यामध्ये 3-4 वेळा पाणी ऍड करून परत आतली जी माती आहे ती कम्प्लिटली धुवून घेतली. तसेच कोरड्या कपड्याने एक्वेरियमचे ग्लास आतून पुसून घेतले. त्यानंतर वेळ होती आपल्याला प्लांट्स त्याच्यामध्ये सेट करण्याची. तर पॉन्ड मध्ये असलेले हे 2 टाईपचे प्लांट्स आपण एक्वेरियम मध्ये सेट करणार आहोत. एकाचं नाव आहे रोटेला रमासिओर आणि दुसरं आहे फ्रेश वॉटर पर्सलन. तर या प्लांटवर सुद्धा स्नेल्स बसले होते, त्याच्यामुळे मी ते झटकून व्यवस्थित वॉश करून परत एकदा घेतले. आधी मला हे स्नेल्स खूप चांगले वाटले, पण त्याच्यानंतर आपल्या प्लांट्सला खूप त्रास व्हायला लागला. प्लांटवरचे स्नेल्स झटकल्यानंतर मी हळूहळू एक एक करून प्लांट सेट करायला सुरुवात केली आणि सेट झाल्यानंतर हे काही असं दिसत होते. याच्यामध्ये गरज होती फक्त पाणी. त्यामुळे पुन्हा एकदा मी पाणी भरायला आपली पाईप जोडली आणि पाईपमधून सगळे पाणी भरल्यानंतर आपला एक्वेरियमचा सेटअप खूप मस्त दिसणार आहे. सारखंच तुम्हाला एक्वेरियम दाखवून मी बोर करणार नाही, तर मी कधी कधी तुम्हाला फिशिंग व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे, ज्यामध्ये आपण फिशिंग, कुकिंग आणि कॅम्पिंग हे तिन्ही पण एकत्र तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल. तर नेक्स्ट टाइम मी फिशिंगवर व्हिडिओ बनवणार आहे, तर तो पाहण्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. माणसांपेक्षा जास्त विश्वास माझा नेचरवर आहे, तर मला नेचरमध्येच टाइम स्पेंड करायला खूप आवडतो. जर तुम्हाला सुद्धा असा सेम माझ्यासारखा नेचरमध्येच टाइम स्पेंड करायला इंटरेस्ट असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये फक्त नेचर रिलेटेडच गोष्टी मी शेअर करेल.